मंडळी, स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भारताला राजे राजवाडे स्थानिकांचा देश म्हणून ओळखलं जायचं. स्वातंत्र्यानंतरही इथलं राजकारण काही घराण्यांच्या भोवतीच फिरताना आपल्याला दिसतं. देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काही पॉवरफुल कुटुंबांचं महत्व नाकारता येत नाही. मग ते देश पातळीवरील गांधी कुटुंब असो किंवा महाराष्ट्रातलं ठाकरे किंवा पवार कुटुंब. राजकारणाची सूत्र या ठराविक कुटुंबांमधून हलत असतानाच अनेक कुटुंबातील विविध लोकांच्या राजकीय महत्वाकांक्षामुळे, जनरेशन गॅपमुळे कुटुंबातच राजकीय कलगीतुरा रंगल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. मग ती ठाकरे कुटुंबातील फूट असो किंवा बीडच्या मुंडे घराण्यातील वाद असो किंवा अगदीच अलीकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा रंगलेला सामना असो. मात्र अनेकदा अशाही चर्चा होतात की आपल्या विरोधात कुटुंबाच्या बाहेरचा कोणी नवा राजकीय प्रतिस्पर्धी तयार होऊ नये म्हणून एकमेकांच्या विरोधात नुरा कुस्ती खेळली जाते. राजकीय प्रतिस्पर्ध्याप्रमाणे आपल्याच कुटुंबातील सदस्यावर टीका करायची, निवडणुकीसाठी त्याच्या विरोधात ताकदीनं दंड थोपटायचे. मात्र वास्तविक ते फक्त लढण्याचं नाटक असतं. नुरा कुस्ती म्हणजेच अशी कुस्ती ज्याचा निकाल आधी निश्चित असतो आणि केलं जातं ते फक्त लढण्याचं नाटक, ज्याद्वारे लोकांना फसवलं जातं आणि आपल्या कुटुंबाची सत्ता अबाधित ठेवली जाते. नुरा कुस्ती ही आपल्या कुटुंबाची राजकीय मक्तेदारी टिकवण्यासाठीची धूर्त राजकीय खेळी मानली जाते. सध्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागल्यात आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा काही कुटुंबांमध्ये राजकीय कलह आपल्याला दिसून येत आहे. मात्र आता जनता सुद्धा फार हुशार झाली आहे. काही लोकांना आता शंका येत आहे की हे खरंच कुटुंबातील राजकीय वाद आहेत की निव्वळ नुरा कुस्ती आहे. आज आपण महाराष्ट्रातील अशाच 5 हाय व्होल्टेज लढतींचा आढावा घेऊयात, ज्या खरंच लढती आहेत की नुरा कुस्त्या, याबाबत लोकही थोडे साशंक आहेत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. यातील पहिली कुस्ती आहे ती म्हणजे बारामतीच्या काका पुतण्याची. मंडळी, अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार. गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्या राजकीय लढाईचा पहिला अंक संबंध देशाने पाहिला. यानंतर लोकसभा निवडणुकीत नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भाऊजाई सुनेत्र पवार असा सामना रंगला आणि आता बारामती विधानसभा निवडणुकीत काका अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार अशी लढत रंगण्याची चिन्ह दिसत असताना आता या लढाईवर शिक्कामोर्तब झालेला आहे. पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र पक्षाच्या वतीनं बारामतीमधून अजित पवार यांचीच उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे आग्रह धरल्यामुळं युगेंद्र पवार यांनाच या मतदारसंघातून देण्यात आलेली आहे. एकूणच काय, कुणी हारू देत, जिंकणार मात्र पवार कुटुंबीयच आहेत. याचं कारण म्हणजे युगेंद्र आणि अजित पवार यांच्यामध्ये कोणीही जिंकलं तरी बारामतीची सत्ता मात्र पवार घराण्यातच येणार आहे. अशीच लक्षवेधी दुसरी कुस्ती आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीची. महत्वाचं म्हणजे ही लढत बाप लेकांमध्येच रंगली आहे. नरहरी झिरवाळ विरुद्ध गोकुळ झिरवाळ. मागे नाशिक येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यास दिंडोरीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती. तसंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, संधी मिळाली तर वडिलांच्या विरोधात लढणार, असं वक्तव्य गोकुळ झिरवाळ यांनी केलं होतं. मात्र पत्रकारांनी या विषयावर आमदार नरहरी झिरवाळ यांना छेडले असता त्यांनी जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं होतं. जयंत पाटील माझा नेता आहे, त्यांचा जाऊन सत्कार कर अशा सूचना गोकुळला दिल्या होत्या. तिथे त्याला विचारले, बापासारखे त्याच्यात काही गुण आहेत म्हणून त्यांना निवडणूक लढविण्याचे सांगितले होते. त्यामुळं संभ्रम तयार झाला. पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे असं म्हटलं होतं. पिता पुत्र असलेल्या नरहरी झिरवाळ आणि गोकुळ झिरवाळ यांची संभ्रमित करणारी विधानं पाहता ही खरंच राजकीय लढाई आहे की नुरा कुस्ती, अशी चाणाक्ष लोकांना शंका आल्याशिवाय राहत नाही. तिसरी राजकीय लढाई आहे चक्क बाप लेकीमधील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम. अहेरी हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर बसलेला मतदारसंघ आहे. पक्ष कोणताही असो, पण अहेरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण नेहमी आत्राम राजघराण्याभोवतीच फिरतं. या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबांच्या कन्या भाग्यश्री यांनीच पित्याविरोधात बंड केलं असून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अलीकडेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. धर्मराव बाबा मुलीच्या बंडाबद्दल म्हणाले होते, शरद पवार गट माझं घर फोडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधात उभं करणार आहेत. माझ्या जावयावर आणि मुलीवर विश्वास ठेवू नका, या लोकांनी आपल्याला धोका दिलाय. त्यानंतर याच कार्यक्रमात अजित पवारांनी बापासोबत राहा अशी भावनिक साथ भाग्यश्री आत्राम यांना घातली होती. तरीही भाग्यश्री आत्राम ठाम राहिल्या. त्यांना शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित होतं आणि त्याप्रमाणे त्यांना उमेदवारी देखील मिळाली आहे. भाग्यश्री म्हणाल्या की बाबा कितीही काही बोलले तरी आशीर्वाद समजून गोड मानून घेणार. पण त्या दिवशी लाडकी बहीण योजनेत माझ्याबद्दल काय बोलले ते ऐकून वाईट वाटलं. धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलगी आणि जावयाला नदीत फेकून देण्याची भाषा केली होती. धर्मराव बाबा आत्राम यांचा 2014च्या मोदी लाटेत त्यांचे पुतणे अमरीशराव आत्राम यांनी पराभव केला होता. मात्र अहेरीमध्ये सध्या सुरू असलेला बाप लेकीमधला कलगीतुरा खरंच राजकीय संघर्षच आहे की इथले तिसरे इच्छुक उमेदवार अमरीशराव आत्राम यांना दुर्लक्षित करण्यासाठीची नुरा कुस्ती आहे हे जवळपास स्पष्ट झालंय. यानंतर पुढची लढाई विशेष आहे.
आजपर्यंत देशानं आणि महाराष्ट्रानं काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष अनेकदा पाहिला. मात्र राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये काका आमदार राजेंद्र शिंगणे विरुद्ध पुतणी गायत्री शिंगणे असं राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी 19 ऑक्टोबरला घरवापसी करत शरद पवार यांची तुतारी हाती घेतली. मात्र यामुळे खरी अडचण झाली आहे त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांची. कारण राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष असलेल्या गायत्री आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेले त्यांचे बंधू गौरव शिंगणे यांनी मागील 1.5-2 वर्षांपासून सिंदखेड राजा मतदारसंघ पालथा घातलेला आहे. अलीकडे त्यांनी काढलेला मोर्चा गर्दी खेचणारा ठरला होता. काकांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा विकास खुंटल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सिंदखेडमध्ये रान उठवले. शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या भेटी घेऊन उमेदवारीची मागणी केली होती, मुलाखत दिली होती. मात्र आता काकांनी तुतारी हाती घेतल्यानं अडचण झाली आहे. मात्र पक्षानं काकांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी त्यांनी पवारांकडे केली आहे. काकांना उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष लढणारच असं गायत्री शिंगणे यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार गायत्री शिंगणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून काका विरुद्ध पुतणी हा संघर्ष आता इथे उभा राहिलेला आहे. असाच एक संघर्ष नव्याने उभा राहत आहे बीडमध्ये. संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर. म्हणजे बीड जिल्हा आणि काका पुतण्यांचा वाद हे समीकरण काही नवं नाही. मग ते वाद स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असो किंवा जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर असा असो. अलीकडच्या काळात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये राजकीय सख्य असलं तरी बीडमध्ये मात्र भावाभावामधील संघर्ष उफाळून येण्याची चिन्ह दिसत आहेत. 2019 मध्ये निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले जयदत्त क्षीरसागर यांची लढत त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यासोबत झाली होती. या जनतेनं पुतणे संदीप क्षीरसागर यांना विजय केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पवारांची पसंती संदीप क्षीरसागर यांनाच असणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार येथे विजय झाला असल्यामुळं महायुतीत अजित पवारांना ही जागा पदरात पाडून घेण्यात विजय मिळालेला आहे. त्यांच्याकडून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर निवडणूक लढणार आहेत. मात्र 2 वर्षापूर्वी बीड शहरातील माळेवेस भागात एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात संदीप क्षीरसागर यांनी पुष्प सिनेमातील मैं झुकेगा नहीं साला हा डायलॉग म्हटला होता. तर या डायलॉगला नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी एका संगीत रजनी कार्यक्रमात शायराना अंदाजात मैं हूं डॉन हे गाणं गात प्रत्युत्तर दिलं होतं. क्षीरसागर कुटुंबात राजकीय मतभेद असले तरी संपूर्ण कुटुंब अजूनही एकाच छताखाली आहे. परंतु एक मात्र नक्की, क्षीरसागर कुटुंबाचं बीडवर 25 वर्षापासून असलेलं अधिराज्य कायम राहणार आहे. राहिला विषय बीडच्या डॉनचा तर ते येत्या निवडणुकीत जनताच ठरवेल. तर म्हणजे विविध राजकीय कुटुंबातील सदस्यांमध्येच रंगू लागलेल्या या खरंच राजकीय लढती आहेत की नुरा कुस्त्या आहेत, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तसंच आपल्या महाराष्ट्रात दिसत असलेल्या राजकीय नुरा कुस्त्या सुद्धा नक्की सुचवा. आणि अशाच राजकीय इंटरेस्टिंग बातम्या पाहण्यासाठी विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.